बरंच ट्राय केल्यानंतर चान्स काही मिळेना आणि बघत होते सीझन्स तर मुलगी विनर होत नव्हती. असं होतं की मुलगी विनर बनावी आणि तो सीझन माझाच असावा असं कुठेतरी वाटत होतं. खचले असं म्हणणार नाही, पण मी बाहेरच्या दुनियेतले माझे वर्स्ट एक्सपिरियन्स आठवायचे की तन्वी कोलते खूप बोलते आणि बिग बॉस मराठीची ट्रॉफी सुद्धा जिंकते. तन्वी क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट ऑफ ऑल. आणि काय बात आहे, ट्रॉफी आज समोर आहे, कसं वाटतं आता? खूप छान वाटतंय. जे स्वप्न बघून बिग बॉसमध्ये एंटर केलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करून बिग बॉसमधून एक्झिट घेतली आहे. तन्वी कोलते म्हणून आत गेले आणि तन्वी कोलते ब्रँड म्हणून बाहेर पडले. स्वतःवरती पण खूप अभिमान वाटतोय की स्वप्न पूर्ण करू शकले आणि जिद्द मनामध्ये ठेवली होती, मेहनत करून जिंकले. त्यासाठी खूप प्राऊड फील वाटतंय. आणि जेव्हा ते मोमेंट्स होते, जेव्हा तू खचून गेली होतीस, पण नंतर ते काय होतं तुझं स्पिरिट, ते मोटिवेशन काय होतं, काय ते तो ॲटिट्यूड जो होता तुझा, ती जी जिद्द होती तुझी, काय असं व्हायचं तुझं, काय अंगात यायचं, काय होतं? बिग बॉसमध्ये जेव्हा जेव्हा हरली आहे तेव्हा तेव्हा मी खचले असं म्हणणार नाही, पण मी बाहेरच्या दुनियेतले माझे वर्स्ट एक्सपिरियन्स आठवायचे की जेव्हा माझे वडील आजारी असताना मी पूर्णपणे हरले होते, पडले होते. तेव्हा मी कशी उठले किंवा मी त्यावेळेस काय चुका केल्या होत्या ज्यामुळे मी थोडी पाठी पडले. सो त्या चुका आठवायचे आणि पुन्हा उठायचे आणि म्हणायचे, इथे हरलीस तर सगळं संपतंय. हा चान्स तुला खूप वर्षांनी मिळाला आहे. इथे तुला स्वतःला सिद्ध करायला पाहिजे. जर नाही सिद्ध केलंस तर ह्या गोल्डन अपॉर्च्युनिटीचा काहीच फायदा होणार नाही आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा हरले असं वाटलं तेव्हा तेव्हा 100 पटीने जास्त ताकद लावून उठले आणि करारा जवाब देऊन ट्रॉफी बाहेर घेऊन आले. करारा जवाब तर तू दिलेलाच आहेस ट्रॉफीतनं, पण इंडस्ट्रीतले आधीचे तुझे जे काही बरे वाईट अनुभव होते आणि तेव्हाच ते जाणवायचं की तुझ्या आत एक जी फायटर आहे आणि त्यामुळे तू ती उतरलीच होतीस मैदानात त्या जिद्दीने का? काय होतं ते? ते म्हणतात ना, आपल्याला जशी ठेच लागते तसं माणूस शहाणं होतं. तसंच आहे. जिथे जिथे ठेच लागली तिथून तिथून उठले. ठरवलं की या अशा गोष्टीने ठेच लागते, आपल्याला त्रास होतो, तर त्या गोष्टी करायच्या नाही आहेत. आणि एक मनामध्ये होतं की ज्या ज्या लोकांनी मला नावं ठेवली आहेत, ज्या ज्या लोकांनी मला कमी लेखलं आहे, तर त्यांना करून दाखवायचं आहे की मी काहीतरी मोठं करू शकते किंवा मी मोठं करण्यासाठीच जन्माला आली आहे, असं माझं होतं. पण बिग बॉसमधून बाहेर पडताना कधी कुठेतरी माझं ते मत आता बदललं आहे. मला असं वाटतं दुसरे मला कमी लेखत होते किंवा दुसऱ्यांना मी कमी वाटत होते, दुसऱ्यांना मी डिझर्विंग वाटत नव्हते. मला आता असं वाटतंय की दुसऱ्यांना दाखवण्यापेक्षा स्वतःला काय हवं आहे आयुष्यात ते प्रत्येकाने बघावं. आणि ही शिकवण मला बिग बॉसच्या घरातच मिळाली की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जगण्यापेक्षा स्वतःला काय हवं आहे हे बघून जगणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. मेघा धाडे जेव्हा आली होती बिग बॉसमध्ये, तेव्हा ती तुझं फार कौतुक करत होती. तुम्ही आधीही काही भेटून टिप्स वगैरे शेअर केल्या होत्या का? काय होतं? नाही, नाही, नाही. मेघाताईची मी खूप जबराट फॅन होते कारण ती पहिली मुलगी होती जी बिग बॉस जिंकली होती आणि खूप छान खेळली होती. तिचाच पहिला सीझन आम्ही बघितला होता, मी आणि पप्पांनी. आणि मी तिची फॅन होते ज्या प्रकारे ती खेळली होती. त्यानंतर बरंच ट्राय केल्यानंतर चान्स काही मिळेना आणि बघत होते सीझन्स तर मुलगी विनर होत नव्हती. असं होतं की मुलगी विनर बनावी आणि तो सीझन माझाच असावा असं कुठेतरी वाटत होतं. म्हणजे वाटलं ते केलं असं मला छान वाटतं की करून दाखवलं असं. तू आता एक छान फायटर तर आहेस, तू विनर झालेली आहेस. तू त्या महिलांना आता काय संदेश देशील? कारण तुझ्यातली ती जिद्द त्यांच्यापर्यंतही ट्रान्सफर व्हावी. महिलांना मी हेच सांगेन की अ, बाई ही कुठेच कमी नसते. बघायला गेलं तर मी ज्या प्रकारे टास्क खेळली आहे, मी असं म्हणणार नाही की मी केलं. पण मी प्राऊडली सांगते की मी मुलांना धोबीपछाड केलं होतं. मी मैदानात मुलांसारखीच उतरले होते आणि मुलांप्रमाणेच खेळले. सो मुली कुठेच कमी नसतात. ठरवलं तर खूप काही करू शकतात. सो प्रत्येक मुलीने स्वप्न बघावं. मुलीने असं नाही, मुलाने पण स्वप्न बघावं. प्रत्येक माणसाने स्वप्न बघावं आणि ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी, खूप धडपड करावी. पडावं, उठावं, पुन्हा पळावं
आणि स्वप्नपूर्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एफर्ट्स करत राहावं, नशीब बरोबर साथ देतं. आणि विशालसारखा एक विरोधकच म्हणेन मी, असा एक जोरदार विरोधक तुझ्या समोर होता आणि त्याचाही गेम प्रचंड स्ट्रॉंग होता सुरुवातीपासूनच. त्यामुळे कशी ती तुमची फाईट रंगत गेली आणि असाही एखादा स्पर्धक असावा असं तुला वाटलं का, की तुझा गेम जास्त खुलत गेला? काय वाटतं? विशाल हा खूप छान खेळाडू होता. मी त्याला माणूस म्हणून कधीच त्याच्यावरती टीका केली नाही आहे किंवा त्याला घाण काही बोलले नाही आहे. विशाल ज्या प्रकारे गेम खेळत होता तो कुठेतरी मला निगेटिव्ह वाटत होता. तो त्याचा गेम होता. त्याला त्या प्रकारे खेळायचा होता. आणि हा माझा गेम होता जो मी खेळत होते. कुठेतरी मतं आमची पटत नव्हती गेमला घेऊन. जसं की मी म्हणेन की तो समजा पूर्व दिशा होता तर मी पश्चिम दिशा होते आणि आमचे वेगवेगळे अपोजिट पोल्स असल्यामुळे ते काही जुळत नव्हते. मतं एकत्र येत नव्हती. त्यामुळे छोटी आर्ग्युमेंट टास्कमध्ये मोठी व्हायला लागली. ती टास्कमधली आर्ग्युमेंट घरामध्ये मोठी व्हायला लागली आणि मग ते मोठं होता होता नातं दुश्मनीत निर्माण झालं आणि हेल्दी दुश्मनी होती, काय थ्रेट नव्हता एकमेकांना. तो फायनलिस्ट म्हणून मी त्याला बघतच होते, नाही असं नाही. पण माणूस म्हणून मला त्याच्याबद्दल काहीच टीका करायची नाही आहे. गेम ज्या प्रकारे खेळला आहे, स्ट्रॉंगली खेळला आहे ऑब्व्हियसली. आणि फाईट करताना खूप एक टक्करची फाईट म्हणतो ना, टक्कर छान होती आमची. त्याला जाताना मी म्हटलं की दुश्मनी जी काही आहे ती मी आता घरात सोडून जाते आहे, नो पर्सनल ग्रजेस. पण मैत्री होऊ शकत नाही बाहेर. ओके. आणि मराठी बिग बॉस तर झाला, हिंदी बिग बॉसमध्ये तन्वी कोलते जाणार आहे का? नक्कीच ऑफर आली तर मी नक्की जाईन. तिथे पण माझा 100% देईन आणि मला राखीनेही बोलून दाखवलंय. हो, खेळायला आवडेल मला तिकडे. राखीला तुला काय सांगायचं, कारण तिने सुद्धा ही इच्छा बोलून दाखवली. राखीचीच इच्छा आहे की मी हिंदी बिग बॉसमध्ये जावं. ती आल्यापासून मला तेच म्हणते, हिंदी बिग बॉस मटेरियल आहे, जा म्हणून तिकडे. तिकडे पण छान खेळशील. माझं असं आहे, आधी इकडचं मला मराठी माझ्या मातृभाषेवरती हे करू देत, प्रभुत्व मिळवू देत आणि मग मी विचार करेन. आणि तसंच मी मराठीची विनर झालेली आहे. आता हिंदीसाठी मी ट्राय करेन, 100% देईन. मला माहीत नाही काय होईल पुढे, पण माझे प्रयत्न जागे राहतील, चालू राहतील. आणि यानंतर आता तन्वी कोलते 2.0 पाहायला मिळणार आहे का आम्हाला? काय असेल? 2.0 असं नाही. आतमध्ये गेले होते तेव्हा तन्वी कोलते म्हणून गेले होते. आता तन्वी कोलते ब्रँड म्हणून आली आहे. ब्रँड मोठा केला आहे, तो माझ्या जनतेने केला आहे. जनतेने ही मोठी जबाबदारी माझ्यावरती दिली आहे आणि मला जबाबदारी पार पाडायची आहे. सो ज्या प्रकारे जनतेने मला प्रेम दिलं आहे त्या प्रकारे इथून पुढे पण जनता प्रेम देत राहील आणि नक्कीच त्यांच्या प्रेमाला मी खरी उतरेन आणि जी जबाबदारी दिली आहे ती ढासळू न देता तिला वरती आणि खूप छान काळजीने पार पाडेन असं मला वाटतं. जर तुझ्या प्रवासाला एका सिनेमाचं नाव द्यायचं ठरलं तर ते नाव काय असेल? क्वीन. क्वीन ऑफ बिग बॉस. थँक्यू सो मच तन्वी, कीप रॉकिंग. थँक्यू.